अंत्ययात्रेत एक आहे ऐश्वर्याचा काही भाग, नंबर 2 आप्तेष्ट मित्र हितचिंतक आणि नंबर 3 त्याचे कर्म. पैगंबर साहेब म्हणाले पहिल्या ज्या 2 गोष्टी आहेत ना त्यांना मर्यादा आहे. ही जी ऐश्वर्य आहे ना, ही जे रुपये पैसे आहेत ना, हे जे घोटाळे करून सीस बँकेत केलेलं डिपॉझिट आहे ना, एक दमडी तुझ्या संगती येणार नाही. हे सगळं वारसांचं दान. बरोबर आहे ना. मृत्यू एकदाचा काल आहे, हे संपलं, इथंच राहणार आहे हे सगळं. दुसरी गोष्ट आप्तेष्ट आहे, हितचिंतक आहे, मित्र परिवार आहे, मुलं बाळ आहेत, भाऊ बहिणी आहेत, येतील त्या. बरोबर आहे. पण कुठपर्यंत? अग्नी देईपर्यंत, फार शोकसभा होईपर्यंत, दुर्लक्षी श्रद्धांजलि अर्पण करती, कबरनाम के गले में लिटाएंगे और मगफिरत की दुआ करेंगे. बरोबर ना? बरोबर येतील का? मग नाही, चालले माग. म्हणजे ऐश्वर्यही गेलं माग, आप्तेष्टही गेले, मग गेलं माग. तिसरी जी गोष्ट आहे पैगंबर साहेब म्हणाले, जिचं नाव आहे कर्म, अमल. हा तुझा खरा सखा आहे. दफन केल्याच्या पलीकडे तुझ्या संगती येणार. असं म्हणा की अग्नी दिल्याच्या पलीकडे तुझ्या संगती येणार. अमल, कर्म, पेरणी, ही आहे पेरणी. आणि हे जर चांगले असले, ही पेरणी जर चांगली असली तर पलीकडे पीकही, परिणामही चांगला आहे. आणि हे जर नंबर 2 चे असले तर पलीकडे परिणाम, रिझल्ट नंबर 2 चा असणार आहे. म्हणजे पैगंबर, कबीर आणि तुकोबांचा संदर्भ सुद्धा मी दिला. शेवटी पैगंबर साहेब म्हणाले, पहा कि तुम दुनिया में आए तो रोते हुए, लेकिन दुनिया ने खुशियां मनाई. जियो ऐसे कि जब तुम दुनिया से जाओ तो तुम जाओ हंसते हुए, लेकिन दुनिया तुम्हारे लिए रोए. खूप शॉर्ट मध्ये. आणि जन्माला आलो आपण तर रडत आलो का हसत आलो? बाय समजा इथं बसलो ना आपण, ही माझी ओपीडी आहे आणि ते पलीकडे डिलिव्हरी रूम आहे. मी ते ओपीडी चालू असताना मला कळतं डिलिव्हरी झाली का नाही. कसं काय सर माहिती आहे? जोरजोरात बोंबलायचा आवाज येतो तिकडं. ते पोरग जोरजोरात बोंबलत, अरे झाली डिलिव्हरी झाली. लगेच नातेवाईक येतात, डॉक्टर साहेब झाली पोरगी मोकळी झाली. तुम दुनिया में आए तो रोते, लेकिन दुनिया ने खुशियां मनाई, मिठाई वाटली. वेड्या, जग असं जीवनाचं सार्थ करायचं असेल तर, जन्म कारणी लावायचा असेल तर, जग असं करणी अशी कर की जाताना तू हसत जावं. मात्र दुनियेच्या डोळ्यात तुझ्या करता अश्रू यावे. उगाच कोणाच्या डोळ्यात कोणाकरता अश्रू येत नाही. मला फक्त एवढं सांगायचं की या जालन्यातील एखाद्या वॉर्ड मधून, एखाद्या गल्लीमधून एका मुस्लिमाची अंत्ययात्रा, जनाजा जर चालला तर त्या गल्लीतले जे हिंदू बांधव आहेत, 18 पगड जातीचे बांधव आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजेत. क्या इंसान था, काय चाचा होता, काय आदर्श होता तो. ही या जीवनाचं सार्थक आहे. एका हिंदू बांधवाची अंत्ययात्रा चाललेली आहे, मुस्लिमांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजे. ही खरं जीवनाचं याच सार्थक आहे. तर असं जगण्याची सद्बुद्धी अल्लाहने, ईश्वराने आम्हा सर्वांना द्यावी अशी एक प्रार्थना त्याच्या चरणी करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रार्थनाच करूया इथं आपण सर्व. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. धन्यवाद. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. धन्यवाद डॉक्टर साहेब.